नमस्कार, मी विधी बोत्रे। ज्याप्रमाणे आपण आधीचा जो व्हिडिओ पाहिला, कमी आणि गमावलेले जीवन म्हणजे आत्मविश्वास आपण कसा गमावला आहे ते आपण पाहिले, तर त्याचे जे 3 टप्पे आहेत ते आपण आता इथे पाहणार आहोत। तर पहिला टप्पा आहे आत्मसन्मान आत्मविश्वासातून येतो। जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आत्मविश्वास असतो तेव्हा सर्व काही अगदी सोपे आणि सहजतेने होते। त्यामुळे तुम्ही जे काही करता त्यात आत्मविश्वास बाळगा। हा पहिला टप्पा झाला, आत्मसन्मान आत्मविश्वासातून येतो। तर दुसरा टप्पा, आत्मविश्वास हा स्वप्रतिमेतून येतो। जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यात आपोआपच आत्मविश्वास निर्माण होतो। तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात आणि तुम्ही ते करू शकता यावर तुम्हाला तुमच्या मनावर विश्वास ठेवावा लागेल। आत्मप्रतिमेचे मूळ हे अवचेतन आहे, म्हणजे सबकॉन्शियस माइंड आहे, आणि चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड नाही। आत्मप्रतिमेचे मूळ हे अवचेतन आहे, चेतन मन नाही। जेव्हा तुम्ही सतत तुमच्या मनात मी सर्वोत्तम आहे, मी सर्वोत्कृष्ट आहे असे शब्द बोलता किंवा ठेवता तेव्हा ते अवचेतन मनाला एक संकेत देते आणि तिथून ते स्वप्रतिमेला एक सिग्नल पाठवते की होय, तुम्ही सर्वोत्तम आहात आणि तुम्ही सर्वोत्तम आहात। तर तिसरा आहे स्वप्रतिमा स्वप्रेमातून येते। स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रेम आणि आदर करणे आवश्यक आहे। खाली दिलेल्या आत्मसन्मान वर्तुळावरून आपण जाणून घेऊया आणि समजूया। आता इथे बघा, हा इथे मी डायग्राम दाखवलेला आहे, तर हा तुम्ही डायग्राम पाहू शकता। उच्च आत्मसन्मान, प्रचंड परिणाम, सकारात्मक भावना आणि प्रचंड कारवाई। आत्मसन्मान वर्तुळ आहे, हा तुम्ही नीट बघून घ्या, मी इथे दाखवलेला आहे। आता बघा, जर तुम्हाला उच्च आत्मसन्मान असेल तर तुमच्या मनात सकारात्मक भावना किंवा विचार येतील। जेव्हा तुम्हाला सकारात्मक भावना प्राप्त होतात तेव्हा तुम्ही सामान्य कारवाई करणार नाही, तर तुम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई कराल। तुम्ही तुमची सर्व शक्ती तुमच्या कामात लावाल, ती शक्ती म्हणजे प्रचंड कारवाई। जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर कारवाई करतात, म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमची सर्व शक्ती तुमच्या कामात लावता तेव्हा तुम्हाला खूप चांगले आणि उत्तम परिणाम मिळते। हा एक प्रचंड परिणाम आहे। जेव्हा तुम्हाला प्रचंड परिणाम मिळेल तेव्हा तुम्ही तुमचा आत्मसन्मान पुन्हा वाढवाल। तर हे वर्तुळासारखे आहे, त्यात सातत्याने वाढ होत आहे। तर म्हणजे आपण एका स्त्रीबद्दल सांगतोय, गृहिणी असल्याने ती तिच्या घरच्या कामात आणि रोजच्या मालिका कार्यक्रमात व्यस्त असते। ती कुठलाही व्यवसाय करत नाही, त्यामुळे कोणतेही विचार येत नाही। जसे आपल्याला माहित आहे की जेव्हा कोणतेही विचार किंवा सकारात्मक विचार नसतात तेव्हा मानवी स्वभावानुसार आपण आपोआपच नकारात्मक विचार आकर्षित करतो, त्यामुळे नकारात्मक भावना येतात। तर त्या स्त्रीबद्दलही तेच झाले आहे। नकारात्मक भावनामुळे कोणतीही कारवाई झाली नाही, कोणतेही परिणाम झाले नाही आणि आत्मसन्मानात कोणती सुधारणा झाली नाही। खरं तर तिचा आत्मसन्मान दिवसेंदिवस कमीच होत चालला होता, कारण तिला काहीही करण्याची प्रेरणा नव्हती। चला तर आता आपण आत्मसन्मान वर्तुळाने तिला तिचा आत्मसन्मान वाढवण्यास कशी मदत केली ते पाहूया। तर तुम्हाला पाहायचंय ना की ह्या आत्मसन्मान वर्तुळाने कशी मदत केली आहे, तर तुम्ही पण ते बघून घ्या, तुम्हालाही ती मदत होईल। न कमवल्यामुळे तिला ओळख आणि सन्मान मिळत नाही हे लक्षात येताच तिने काहीतरी कमवता येईल असे काम शोधायला सुरुवात केली। तिने इंटरनेट आणि युट्यूबवर व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ पाहून संशोधन करण्यास सुरुवात केली। येथे तिने केवळ अभ्यासच केला नाही आणि ती शिकली नाही, तर तिचे दैनिक मालिका पाहणे देखील कमी झाले। तिला आवडणाऱ्या व्यवसायांच्या कल्पना तिला मिळू लागल्या।
तिला खाण्यापिण्याच्या आणि कपड्यांच्या व्यवसायाबद्दल खूप विश्वास होता. यामुळे तिला व्यवसायाबद्दल सकारात्मक विचार येऊ लागले, जे तिला सकारात्मक भावनांकडे घेऊन गेले. सकारात्मक भावनांमुळे तिने वेगवेगळ्या व्यवसायांकडे प्रयोग करून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यास सुरुवात केली. तिने व्हॉट्सअप स्टेटसवर खाद्यपदार्थ, साड्या, ज्वेलरी आणि अनेक गोष्टींचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली. तिच्या जबरदस्त कृतीने चांगले परिणाम दिले. तिने पोस्ट केलेल्या खाद्यपदार्थ, साड्या आणि ज्वेलरी या फोटोंवर तिला चौकशी येऊ लागली. तिने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि तिला लोकांकडून तिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, जे ग्रुपमध्ये सामील होऊ लागले. यामुळे तिची ग्राहकांची यादी वाढू लागली आणि त्यांनी तिला आदर द्यायला सुरुवात केली, ज्यामुळे शेवटी तिचा आत्मसन्मान वाढला. बघितलं ह्या स्त्रीने कसं केलं आहे, तर तुम्ही पण करायला सुरुवात करा, नक्कीच होईल. दुर्दैवाने बरेच लोक उच्च आत्मसन्मान आणि सकारात्मक भावनांचा विचार न करता केवळ कृतीवर लक्ष केंद्रित करतात. म्हणूनच लोकांना खूप त्रास होतो, अडकल्यासारखे वाटते आणि त्यांना हवे ते साध्य करण्यात अपयशी ठरतात, कारण त्यांना अपात्र आणि अयोग्य वाटते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न, मेहनत आणि ऊर्जा वाया जाते. जेव्हा यशाबद्दल म्हटलं तर तुमचा आत्मसन्मान जमेल तितका उच्च ठेवा आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर आणि महानतेवर विश्वास ठेवा, तरच तुम्हाला खरे यश मिळू शकेल. यामुळे तुम्हाला जोखीम घेण्याची आणि संधीचा फायदा घेण्याची अधिक शक्यता निर्माण होईल. तर बघितलंत ना की ह्या स्त्रीला ह्या आत्मसन्मान वर्तुळामुळे किती उपयोग झाला आहे, तिला किती मान सन्मान मिळालेला आहे, कशी नकारात्मक ऊर्जा बाजूला टाकून तिने पॉझिटिव्ह ऊर्जा तिने कशी तयार केलेली आहे. तर तुम्ही पण हा डायग्राम पहा आणि मी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते नक्कीच ऐका, तुम्हालाही त्याचा उपयोग होईल.